मित्रांनो नमस्कार. आज आपण मानवाधिकारासंदर्भात जो राष्ट्रीय मानवाधिकार आयोग आहे त्याची चर्चा आता आपण करू लागलो आहोत. मानवाधिकाराच्या दृष्टिकोनातून मानवाधिकार आयोग या आयोगाची भूमिका अतिशय महत्त्वपूर्ण आहे आणि म्हणून या आयोगासंदर्भात आयोगाची रचना, त्याचे कार्य आणि आयोगाची एकंदरीत भूमिका कशी आहे ती चर्चा आपल्याला करायची आहे. आता हा आयोग परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे, कारण अनेक वेळा विचारण्यात येणारे प्रश्न हे आयोगातल्या तरतुदीवर, त्यांच्या कार्यावर बऱ्याच वेळा विचारलेले आहेत आणि यामुळे हा आयोग अतिशय महत्त्वपूर्ण आहे. आपण या आयोगावर चर्चा करण्यापूर्वी तत्पूर्वी एक मुद्दा आपण विचारात घेतला पाहिजे. 1991 मध्ये पॅरिस, फ्रान्समधलं जे पॅरिस नावाचं शहर आहे त्या शहरामध्ये संयुक्त राष्ट्रसंघाची एक बैठक झाली होती आणि ती बैठक मानवाधिकाराच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची होती की जगभरामध्ये म्हणजे सदस्य राष्ट्र जे आहेत UN त्या सदस्य राष्ट्रामध्ये मानवाधिकाराचा प्रसार व्हावा यासाठी ही बैठक आयोजित केलेली होती. या बैठकीमध्ये अनेक देशांचा सहभाग होता, जे UN सदस्य आहेत त्यांचा सहभाग होता आणि या बैठकीला पॅरिस प्रिन्सिपल म्हटलं जातं. आणि पॅरिस प्रिन्सिपल काय आहे किंवा याला आपण काय म्हणतो तर पॅरिस सिद्धांत असं देखील म्हणतो. हा पॅरिस सिद्धांत काय आहे तर या सिद्धांतामध्ये म्हणजे हा जो पॅरिस सिद्धांत आहे हा मानवाधिकाराच्या रक्षणासाठी आणि संवर्धनासाठी जगभरातील संस्थांना, राष्ट्रांना मानवाधिकार या संदर्भातील जागृती व्हावी म्हणून एक प्रकारे आंतरराष्ट्रीय कार्यशाळा ही भरली होती आणि या परिषदेमध्ये मानवाधिकार संस्था किंवा मानवाधिकारासंदर्भात कार्य करणाऱ्या संस्था, हे आयोग इत्यादीची निर्मिती या परिषदेच्या कार्यशाळेतून झालेली आपल्याला दिसते. यामध्ये काय होतं या पॅरिस तत्वामध्ये तर जगातील सर्व देशांनी राष्ट्रीय मानव अधिकार आयोग स्थापन करण्याचे एक निर्देश दिलेले होते आणि या निर्देशानुसार त्या देशांमध्ये, सदस्य राष्ट्रांमध्ये राष्ट्रीय मानवाधिकार आयोग निर्माण करण्यात यावा आणि हा आयोग स्वायत्त व स्वतंत्र संस्था म्हणून कार्य करावा आणि मानवाधिकाराच्या प्रचाराची आणि प्रचाराची जी भूमिका आहे हे शिक्षण, माध्यमे म्हणजे आपले वर्तमानपत्रे, ज्याला आपण कम्युनिकेशन असं म्हणतो, टेलिव्हिजन, त्याबरोबर प्रकाशने, प्रशिक्षण इत्यादीद्वारे मानवाधिकाराला प्रोत्साहन देण्यात यावं म्हणून पॅरिस सिद्धांतामध्ये किंवा पॅरिस प्रिन्सिपलमध्ये UN व्यासपीठावरून ही तरतूद करण्यात आली, ही चर्चा झाली आणि या चर्चेचा परिणाम म्हणून जगभरामध्ये मानवाधिकार आयोग निर्माण झालेले दिसतात. आणि मग संयुक्त राष्ट्र महासभेत 20 डिसेंबर 1993 मध्ये पॅरिस सिद्धांताचा अंगीकार करण्यात आला किंवा हा सिद्धांत स्वीकारला आणि भारतामध्ये देखील आपल्याला मानवाधिकार आयोग हा भारतातील मानवाधिकार संरक्षणासाठी एक संसदीय कायद्याच्या मार्फत निर्माण केलेली एक संस्था आहे आणि ही संस्था मानवी हक्काच्या संवर्धनामध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडते. आणि मानव अधिकार संरक्षण अधिनियम 1993 हा जो अधिनियम होता, हा अधिनियम 12 ऑक्टोबर 1993 रोजी हा संसदेने संमत केला आणि भारतीय नागरिकांचं जीवन, स्वातंत्र्य, समता,
त्याला मिळणारी प्रतिष्ठापूर्वक वागणूक त्याच्या जीवनासाठी व त्याच्या इतर अधिकारासाठी महत्त्वपूर्ण आहे. आणि मग अशा पद्धतीने व्यक्तीच्या मानवी हक्काचं संरक्षण करण्यात यावं यासाठी हा आयोग महत्त्वपूर्ण गणला गेला. आणि या आयोगांचं कार्य देखील आपल्याला विचारात घ्यावं लागतं. अनेक वेळा प्रश्न विचारला जातो किंवा तुम्हाला सिक्वेन्समध्ये सुद्धा विचारतात की राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची स्थापना कधी झाली. आणि पर्यायामध्ये तुम्हाला 4 पर्याय असतात आणि त्यापैकी तुम्हाला एक लक्षात ठेवणं आहे की त्याच्यामध्ये 12 ऑक्टोबर 1993 मानवाधिकार आयोग हा निर्माण करण्यात आला. त्याबरोबर तुम्हाला असे प्रश्न विचारलेले आहेत, एक सिक्वेन्स लावा. मग तुम्हाला पॅरिस करार देतील किंवा पॅरिस सिद्धांत देतील. त्याबरोबर तुम्हाला राष्ट्रीय मानवाधिकार आयोग देतील किंवा राज्य मानवाधिकार आयोग देतील किंवा एखादं मानवाधिकार उच्चायुक्त देतील. असं काही असे पर्याय तुम्हाला देतात. त्या पर्यायाचे सिक्वेन्स क्रमवारी तुम्हाला या माध्यमातून तिथे लिहावी लागते. ते विचारात घेणं गरजेचं आहे. म्हणून मुळात मानवाधिकार नावाचा विषय हा अतिशय फॅक्च्युअल आहे. फॅक्च्युअल यासाठी आहे की या भारतीय समाज जीवनात किंवा भारतामध्ये ज्या घटना घडत आहेत, ज्या घटना घडून गेल्या आहेत, त्या घटनांचा तपशील आपल्याला या माध्यमातून पाहायला मिळतो. म्हणून हा विषय इतर विषयासारखा रंजक नाही. जसं की हिंदी, मराठी किंवा इंग्रजी विषय आहे ज्याच्यामध्ये कथा आहेत. कथेच्या माध्यमातून आपण आपली संकल्पना ही समजून घेऊ शकतो. इथे तसं आपल्याला करता येत नाही. म्हणून मानवाधिकाराचा विषय हा थोडासा क्लिष्ट आणि वस्तुनिष्ठ असल्यामुळे, हा फॅक्च्युअल असल्यामुळे आपल्याला हे घटनाक्रम नीट पद्धतीने समजून घेणं गरजेचं ठरतं. म्हणून प्रारंभी 1991चा पॅरिस सिद्धांत, या सिद्धांतातील महत्त्वपूर्ण झालेली चर्चा आणि त्या चर्चेच्या आधारावर जगभरामध्ये मानवाधिकारच्या संरक्षणासाठी, त्याच्या संवर्धनासाठी राष्ट्रीय मानवाधिकार आयोग हे निर्माण करण्यात आले. आणि त्यापैकी भारतामध्ये 12 ऑक्टोबर 1993 राष्ट्रीय मानव अधिकार आयोगाची स्थापना करण्यात आलेली आपल्याला दिसते. ज्याचा उद्देश भारतातील मानवी हक्काचं संरक्षण करणे असा होता. ज्यामध्ये दलित, महिला, मागासवर्गीय, वयोवृद्ध, बालक, कामगार अशा अनेक उपेक्षित समाज घटकांच्या त्यांना सन्मानपूर्वक जगण्यासाठी या आयोगाची भूमिका ही महत्त्वपूर्ण ठरलेली आपल्याला दिसून येते. साधारणतः या आयोगामध्ये आतापर्यंत अनेक महत्त्वपूर्ण बदल झालेत. त्या बदलापैकी 2006चा मोठा बदल होता आणि आता 20 जुलै 2019 रोजी त्याच्यामध्ये महत्त्वपूर्ण सुधारणा झालेल्या आपल्याला दिसून येतात. या आयोगामध्ये एकूण 43 कलमं आहेत आणि 8 भाग आहेत. या 8 भागामध्ये 1 ते 2 जे कलम आहे हा पहिला भाग आहे. या भागामध्ये केवळ मानवाधिकाराचा परिचय आपल्याला पाहायला मिळतो. त्याची परिभाषा ही दिलेली आहे. भाग जो 2 आहे तो 3 ते 11 भाग आहे. यामध्ये आयोगाचे अध्यक्ष, कर्मचारी इत्यादीची तरतूद करण्यात आलेली आहे. भाग 3 12 ते 16 आहे, ज्यामध्ये मानवाधिकार आयोगाचे कार्य, त्याचे अधिकार आणि त्याला अंतर्भूत असणाऱ्या शक्ती त्यामध्ये पाहायला मिळतात. भाग 4 हा 17 ते 20 या कलमामध्ये अंतर्भूत आहे, ज्यामध्ये मानवाधिकार आयोगाअंतर्गत येणाऱ्या ज्या चौकशीच्या प्रक्रिया आहेत त्या प्रक्रिया इथे पाहायला मिळतात. त्यानंतर भाग 5 21 ते 29 आहे, ज्यामध्ये राज्य मानवाधिकार आयोगाच्या तरतुदी इथे करण्यात आलेल्या आहेत. भाग 6 30 ते 31 आहे, ज्यामध्ये मानवाधिकार न्यायालयाची चर्चा आपल्याला पाहायला मिळते. भाग 7 यामध्ये 32 ते 35 कलम आहेत, ज्याच्यामध्ये वित्त, लेखा आणि परीक्षणाची तरतूद आहे. आणि भाग 8 36 ते 43 आहे, ज्याच्यामध्ये मानवाधिकार आयोगासंदर्भात ज्या अन्य बाबी आहेत त्याची प्रकीर्ण नावाखाली ही चर्चा आपल्याला पाहायला मिळते.
म्हणून साधारणपणे मानवाधिकार आयोगाची निर्मिती ही आपल्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे. म्हणून मानवाधिकार आयोगाच्या निर्मितीची पार्श्वभूमी आपल्याला विचारात घेणं गरजेचं आहे. त्याबरोबरच ही कलमं आणि भाग देखील विचारात घेणं गरजेचं आहे. अनेक वेळा परीक्षांमध्ये सिक्वेन्स लावण्यासाठी सुद्धा आपल्याला हे कलम महत्त्वपूर्ण आहेत. किंवा अनेक वेळा असे विचारतात की मानवाधिकार आयोगामध्ये एकूण किती कलमे आहेत. PSIच्या परीक्षेला वगैरे असे प्रश्न विचारलेले आहेत. राज्यसेवेला थोडेसे प्रश्न याच्यापेक्षा क्लिष्ट असतात. म्हणून आपण मानवाधिकार आयोगाचा त्या संबंधीचा जो अधिनियम आहे तो अधिनियम आपल्याला विचारात घेणं अधिक महत्त्वपूर्ण आहे. तर आपण मानवाधिकाराची रचना कशी आहे ती विचारात घेऊया. ज्यामध्ये एक अध्यक्ष असतो, ज्यातील एक सदस्य सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश आजी किंवा माजी न्यायाधीश, सध्या कार्यरत असणारे किंवा सेवानिवृत्त झालेले. एक सदस्य एखाद्या उच्च न्यायालयाचा मुख्य न्यायाधीश आजी किंवा माजी. तिसरं, दोन सदस्य ज्याच्यामध्ये हे दोन सदस्य मानद असतात आणि या मानद सदस्यामध्ये एक त्यांना मानवाधिकारासंबंधी ज्ञान असणं गरजेचं आहे आणि दुसरं त्यांना मानवाधिकारासंबंधी व्यावहारिक अनुभव असणं गरजेचं आहे. या दोन पात्रता इथे आपल्याला पाहायला मिळतात. याशिवाय जे इतर चार सदस्य आहेत ज्याच्यामध्ये एक राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचा अध्यक्ष, दोन राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचा अध्यक्ष, तीन राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाचा अध्यक्ष आणि चार राष्ट्रीय महिला आयोगाचा अध्यक्ष. राष्ट्रीय महिला आयोगाचा अध्यक्ष हे चार सदस्य आयोगाचे सदस्य असतात. त्याबरोबरच 2019ला जी घटना दुरुस्ती झाली, याच्या जी दुरुस्ती झाली, घटना दुरुस्ती म्हणण्यापेक्षा या आयोगात जी दुरुस्ती झाली ती दुरुस्ती पॅरिस सिद्धांताच्या आधारावर ही दुरुस्ती झाली. या सदस्याबरोबरच 2019ला जी महत्त्वाची सुधारणा याच्यामध्ये झाली त्यामध्ये राष्ट्रीय मागासवर्ग आयोग याचा अध्यक्ष एक, राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाचे अध्यक्ष आणि दिव्यांग संबंधी मुख्य आयुक्ताचा या सदस्यामध्ये समावेश करण्यात आला. म्हणजे साधारणतः 19च्या सुधारणेमध्ये महत्त्वाचे बदल काय विचारात घ्यावे लागतात आपल्याला, तर सदस्य संख्या आणि अध्यक्ष ह्या दोन्ही संबंधी त्या सुधारणा अतिशय महत्त्वपूर्ण आहेत. यामध्ये नव्याने 3 अध्यक्षांना सदस्य म्हणून निवडण्याची तरतूद करण्यात आली. अनेक वेळा तुम्हाला असा प्रश्न येऊ शकतो की 2019च्या सुधारणामध्ये
राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या सुधारणामध्ये सदस्य म्हणून कोण राहील असा एखादा प्रश्न असू शकतो. तर यामध्ये 3 महत्त्वपूर्ण सदस्य इथे पाहायला मिळतात. एक राष्ट्रीय मागासवर्ग आयोग यांचे अध्यक्ष, 2 राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाचे अध्यक्ष आणि दिव्यांगासंबंधी मुख्य आयुक्ताचा सदस्यामध्ये समावेश करण्यात आला होता. ही 3 महत्त्वपूर्ण बाबी 2019च्या सुधारणामध्ये पाहायला मिळतात. त्याबरोबरच आणखी महत्त्वाचे बदल 2019मध्ये झालेत. प्रामुख्याने ते बदल विचारात घेणं गरजेचं आहे. त्याचा आणखी एक महत्त्वपूर्ण असा बदल आहे की भारताचा मुख्य न्यायाधीशाशिवाय म्हणजे राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचा अध्यक्ष हा कोण असतो, तर भारताचा मुख्य न्यायाधीश, आजी किंवा माजी मुख्य न्यायाधीश असतो. तर एखाद्या अशा व्यक्तीला आता आयोगाचा अध्यक्ष म्हणून नेमू शकतात जो सर्वोच्च न्यायालयाचा फक्त न्यायाधीश राहिला आहे. म्हणजे महत्त्वाची तरतूद आपण अशी विचारात घेतली पाहिजे 19च्या या सुधारणेमध्ये की राष्ट्रीय मानवाधिकाराच्या आयोगाचा अध्यक्ष आता सर्वोच्च न्यायालयाचा माजी न्यायाधीश किंवा आजी न्यायाधीश याबरोबरच मुख्य न्यायाधीश याबरोबरच कोणताही न्यायाधीश म्हणून इथे त्याचे अध्यक्ष म्हणून निवड केली जाऊ शकते. ही महत्त्वाची सुधारणा 19मध्ये करण्यात आलेली आहे. त्याबरोबरच आणखी एक महत्त्वाची सुधारणा इथं विचारात घ्यावी लागते. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचा अध्यक्ष आणि सदस्याचा कार्यकाळ हा पूर्वी 5 वर्षाचा होता. म्हणजे एक गोष्ट आपण विचारात घेतली पाहिजे, इथे राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचा अध्यक्ष आणि राज्य मानवाधिकार आयोगाचा अध्यक्ष याचा कार्यकाल हा 5 वर्ष होता. परंतु आता 2019 नंतर 20 जुलै 2019 नंतर जी दुरुस्ती झाली त्या दुरुस्तीमध्ये हा कार्यकाल फक्त 3 वर्षाचा करण्यात आलेला आहे. म्हणजे हा कार्यकाल 5 वर्षावरून 3 वर्ष करण्यात आलेला आहे. तसेच ते वयाच्या 70 वर्ष पूर्ण होईपर्यंत म्हणजे आपली वयोमर्यादा 70 होईपर्यंत ते कार्य करू शकतात आणि त्यांना बडतर्फ करण्याचा जो अधिकार आहे ते राष्ट्रपतीमार्फत त्यांना बडतर्फ केलं जाऊ शकतं किंवा केलं जाईल. अनेक वेळा तुम्हाला असाही प्रश्न आता विचारायची शक्यता अधिक आहे की 2019च्या दुरुस्तीमध्ये किंवा सुधारणेमध्ये खालीलपैकी कोणते महत्त्वपूर्ण बदल हे राष्ट्रीय मानवाधिकारामध्ये झालेले आहेत. तर आपल्याला 3 गोष्टी महत्त्वपूर्ण विचारात घेणं गरजेचं आहे. एक तर नव्याने जे 3 अध्यक्ष होते, मागासवर्गीय आयोगाचा अध्यक्ष, त्याबरोबर राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षणाचा आयोग अध्यक्ष आणि दिव्यांगासंबंधी मुख्य आयुक्त यांचा मानवाधिकार आयोगाच्या सदस्य म्हणून त्यांनी नव्याने नियुक्ती करण्याची सुधारणा त्याच्यामध्ये येते. दुसरी महत्त्वपूर्ण सुधारणा आपण अशी पाहू शकतो की राष्ट्रीय मानवाधिकाराचा अध्यक्ष म्हणून यापूर्वी केवळ सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आजी किंवा माजी याशिवाय आता एखाद्या न्यायाधीशाची सुद्धा इथे अध्यक्ष म्हणून आता निवड होऊ शकते. हा महत्त्वपूर्ण बदल. आणि तिसरा महत्त्वपूर्ण बदल, आयोगाचा अध्यक्ष आणि सदस्याचा कार्यकाल हे 5 वर्षापासून 3 वर्षापर्यंत करण्यात आलेला आहे. म्हणजे आता आयोगाची जी एकूण संख्या असेल ती संख्या आता 12 असेल. यापूर्वी ती संख्या 9 अशी पाहायला मिळते. म्हणून हे महत्त्वपूर्ण बदल आपणास विचारात घ्यावे लागतात.
म्हणून राष्ट्रीय मानवाधिकार आयोग याची रचना आपल्याला 3 मध्ये पाहायला मिळते, ज्याच्यामध्ये अध्यक्ष आणि त्याचे सदस्य, त्याबरोबरच कलम 4 मध्ये उपकलम 1 या अंतर्गत आपणास त्यांच्या नेमणुका करण्याची जी पद्धत आहे ती पद्धत पाहायला मिळते. अध्यक्ष व सदस्याची नेमणूक राष्ट्रपतीच्या एका उच्च अधिकार समितीमार्फत त्याच्या शिफारसीनुसार ती केली जाते. या समितीचे अध्यक्ष पंतप्रधान असतात. त्याबरोबरच त्यामध्ये लोकसभा अध्यक्ष, केंद्रीय गृहमंत्री, लोकसभा व राज्यसभेतील विरोधी पक्षनेता, राज्यसभेचा उपसभापती हे समितीचे सदस्य असतात. याशिवाय सर्वोच्च न्यायालयाचा कोणताही पीठासीन न्यायाधीश किंवा न्यायालयाचा पीठासीन मुख्य न्यायाधीशाची नियुक्ती भारताच्या मुख्य न्यायाधीशांच्या सल्ल्याशिवाय करता येत नाही. हा एक महत्त्वपूर्ण भाग आपण विचारात घ्यावा लागतो की राष्ट्रीय मानवाधिकार आयोगासंबंधित जेव्हा आपण एखाद्या न्यायाधीशाची निवड करतो, मग ते निवृत्त असो की अजय असो, तर त्या न्यायाधीशाचा संबंधी त्याचा त्या संबंधीचा सल्लामसलत, त्या संबंधीची चर्चा आपल्याला मुख्य न्यायाधीशाशी चर्चा केल्याशिवाय आपल्याला त्यांची नेमणूक करता येत नाही. ही महत्त्वपूर्ण बाब आपण विचारात घेतली पाहिजे. म्हणून राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या दृष्टिकोनातून हे महत्त्वपूर्ण बाबी आपल्याला विचारात घ्यावं. एक, राष्ट्रीय मानवाधिकार आयोग अधिनियम 1993, 12 ऑक्टोबर 1993 पासून हा सहमत करण्यात आला. एक संसदीय कायद्याच्या माध्यमातून हा आयोग निर्माण करण्यात आला. हा आयोग बहुसदस्यीय आयोग म्हणून विचारात घेतला जातो. त्याचा अध्यक्ष सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश असतो. इतर सदस्य देखील महत्त्वपूर्ण आहेत. हे सदस्य देखील विविध क्षेत्रामधले आपल्याला विचारात घ्यावे लागतात. जसं आपण पाहतो की एक सदस्य सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश आजी किंवा माजी असतो, दुसरा उच्च न्यायालयाचा मुख्य न्यायाधीश, तिसरा 2 मानद सदस्य असतात, ज्याच्यामध्ये ज्या सदस्यांना व्यावहारिक अनुभव आणि ज्ञान ह्या गोष्टीच्या आधारावर त्यांची निवड केली जाते. आणि 2019 नुसार आता आपण असं पाहतो की 3 राष्ट्रीय मानवाधिकार आयोग यामध्ये जे सदस्य म्हणून आता निवडले जातात, तर ते मागासवर्गीय आयोगाचा अध्यक्ष, त्याबरोबरच बाल संरक्षण आयोगाचे अध्यक्ष, बाल अधिकार संरक्षण आयोगाचे अध्यक्ष आणि दिव्यांगासंबंधी मुख्य आयुक्तांचा मानवाधिकारच्या सदस्यामध्ये आता समावेश केलेला आपल्याला पाहायला मिळतो. हा महत्त्वपूर्ण बदल मानवाधिकारासंबंधी आहे, तो आपल्याला विचारात घेणं अधिक महत्त्वाचा वाटतो.